नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्र हो, आज मी तुम्हाला मान्सूनमध्ये जे पर्यटन स्थळ असतात त्यापैकी एक लोणावळा येथे आज घेऊन चाललो हो। तर मित्र हो, व्हिडिओ पूर्णपणे आणि शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आज लोणावळा येथील जे पर्यटन स्थळ आहे येथील फिरण्यासारखे कोणते कोणते ठिकाण आहे हे तुम्हाला मी आज प्रत्यक्षात दाखवतो। सर्वात प्रथम रिव्हर पॉइंट बघूया। या वर्षी अजून पावसाळा हा चांगल्या प्रमाणात झाला नाही आणि ही सुरुवातच असल्या कारणाने रिव्हर मध्ये पुरेशा प्रमाणात दुसरा स्पॉट भुशी डॅम। भुशी डॅम येथील आपल्याला काही घरात सुशोभी करण्यासाठी सिरेमिक स्पॉट किंवा सिरेमिकचे भांडे घ्यायचे असेल तर इथे खूप प्रमाणात अवेलेबल आहेत। इथं सध्या तरी पावसाचं प्रमाण कमी असल्या कारणाने ठिकाणावरती पर्यटकांची गर्दी ही कमी बघावयास मिळते। जसं जसं आम्ही वरती टेकड्याच्या भागाकडे जायला निघालो तसं तसं आम्हाला खूप प्रमाणात जे पर्यटन रिटर्न येताना दिसले आणि त्यानंतर पुढे हळूहळू जातो तोवरच धुक्याची चादर पसरलेले डोंगर, ते हिरवेगार झाडी, इथले सगळे वातावरण हे मन मोहून टाकणारे दृश्य प्रत्येक वळणावरती दाखवत होते। आमची गाडी आम्ही वाहनतळ पार्किंगमध्ये पार्किंग करून सर्वप्रथम टायगर पॉइंटला भेट देण्याचा निर्णय घेतला। तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात प्रथम लोणावळा येथील जे काही पर्यटन स्थळ आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे 3 ठिकाण हे समजले जाते। सर्वात प्रथम भुशी डॅम, दुसरा टायगर पॉइंट आणि तिसरा आहे तो लायन पॉइंट। आज आपण ज्या ठिकाणी आता उपस्थित आहोत त्याला टायगर पॉइंट हे नाव देण्यात आले आहे। चला तर मग तुम्हाला मी टायगर पॉइंटचा संपूर्ण भाग हा व्हिडिओद्वारे दाखवतो। इथील जो समोर तुम्हाला दिसून येतो तो व्ह्यू पॉइंट हा असे ठिकाण आहे की या ठिकाणापासून तुम्हाला त्या एरियाचा आजूबाजूचा संपूर्ण हा परिसर एका ठिकाणापासून नजरेत दिसायला मिळेल। टायगर पॉइंट हा पूर्णपणे फिरून झाल्यानंतर आम्ही पुढील जो लायन पॉइंट आहे त्या लायन पॉइंटकडे पूर्तता केली। थोडे काही सेल्फी घेतल्यात, फोटो घेतलेत आणि आम्ही लायन पॉइंटच्या दिशेने एन्जॉय करत निघालो। तुम्ही बघू शकता आर्या किती प्रमाणात उत्साही आणि मनमोहकपणाने जसं एखाद्या गार्डनमध्ये फिरायला चालली त्या पद्धतीने ती खेळत आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो की टायगर पॉइंट आणि लायन पॉइंट या दोघांमधील अंतर एक काहीशा पाऊल चालून गेल्यानंतरच लगेच आहे, कारण एका पॉइंटवरून दुसरा पॉइंट हा लगेच नजरेस दिसतो।
मित्रांसोबत मी बबल सोडवण्यासाठी खूप एन्जॉय केला. तिथे फिरून काही फोटोज घेतले, खूप काही वेळ बसून विश्रांतीत थंड हवेत घालवले. इथे फिरून झाल्यानंतर लोणावळा सिटीकडं आम्ही प्रस्थान केले. मित्र हो, हे बघा तुमच्यासमोर बुशी डॅम येथील पार्किंग आणि हा बुशी डॅम येथील जो एरिया तो तुम्हाला दिसून येतो. आता जोराची भूक लागली होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की हॉटेलला जेवण वगैरे करून मग पुढचा प्रवास करू. चला तर मग तुम्हाला पुढे घेऊन चालतो. महाबळेश्वर येथील प्रोडक्ट म्हणजे मॅप्रो गार्डन येथे कोणते कोणते प्रोडक्ट्स असतात ते तुम्हाला मी आज लोणावळ्यात असो किंवा महाबळेश्वरला असो, पर्यटन या ठिकाणावरती फिरायला गेल्यानंतर महाबळेश्वर येथील प्रोडक्ट म्हणजे मॅप्रो गार्डनला भेट दिल्याशिवाय त्याचा तेथील प्रवास हा पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे आम्हीही ठरवले की मॅप्रो गार्डनला विजिट करूया. चला तर मग बघू पुढं. सर्वात प्रथम आम्ही गेटमधून एंट्री करून गाडी पार्किंग ही व्यवस्थित जागेवरती पार्क केली. मॅप्रोमधील कोणताही प्रोडक्ट तुम्हाला खरेदी करायचा असेल तर त्याच्या आधी तुम्हाला टेस्टिंग प्रोडक्ट देतात. म्हणजे त्या वस्तूची रिअल जी टेस्ट असते ती तुम्हाला आधी लक्षात यावी यासाठी त्यांनी ही सर्वात महत्त्वाची सिस्टीम तयार केली. आणि हो, येथील जे काही प्रोडक्ट आहेत या प्रोडक्टवरती खूप महत्त्वाचं म्हणजे डिस्काउंट ऑफर किंवा बाय 2 गेट 1 फ्री किंवा 50% डिस्काउंट असे बरेचसे ऑफर इथं चालू असतात. आणि हो, टेस्टिंगसाठी कोणत्याही प्रकारची अट नाही. तुम्ही एक प्रोडक्ट घ्या किंवा 2 घ्या, तुम्हाला त्यांनी अवेलेबल करून दिलेले सगळे टेस्टिंग हे मोफत असते.
आम्ही नुसती टेस्टच नाही केली, परंतु प्रत्येक प्रोडक्ट जे टेस्ट करून आम्हाला आवडलेत ते आम्ही परचेसही केले. कारण आता फ्रीमध्ये भेटते, परंतु घरी गेल्यानंतर आपल्याला त्या टेस्टचा अनुभव पूर्ण घेण्यासाठी मी खरेदी केलेत. तसेच तुम्हाला आवडीनुसार तुम्ही इथं खरेदी करू शकता. संपूर्ण इकडं फिरून झाल्यानंतर आम्ही बिलिंग काउंटरला आलो. खरेदी झाल्यानंतर आता वेळ होती गार्डनमध्ये थोडा फेरफटका मारण्याची. चला तर मग तुम्हाला मॅप्रोचे गार्डन हे व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांसाठी आकर्षण म्हणून किंवा एक सेल्फी पॉईंट म्हणून त्यांनी ही अशी कार डिझायनिंग केली होती. मला तर खूप सुंदर वाटली, त्यामुळे मी जरा एक छोटासा व्हिडिओ आणि फोटो पण क्लिक केले. छोटासा धबधबा आणि त्या धबधब्याच्या पाण्यात छोटे मोठे मासे, रंगीबेरंगी मासे हे खूप सुंदर दिसत होते. त्यांनी लहान मुलांचं लक्षच केंद्रित केलं होतं. लहान मुलांसाठी खेळण्याचीही जागा त्यांनी उपलब्ध करून दिली. गेम झोनमध्ये त्यांनी खूप प्रकारचे चांगले गेम्स हे ठेवलेत, परंतु ते आपापल्या पद्धतीने आपण खेळू शकता. त्यांनी एक 450 ml ची एक बॉटल तयार केली, जी बॉटलची किंमत आहे 99 रुपीज. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचं थंड पेय प्यायचं असेल तर त्यांनी ही बाटली एकदा परचेस करा आणि अनलिमिटेड तुम्ही तिथून ते लिक्विड घेऊ शकता. एरियात आपण सँडविच, बर्गर, पिझ्झा, कोल्ड ड्रिंक्स, कोल्ड कॉफी, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि असे बरेचसे खाण्याचे पदार्थ तुम्ही ऑर्डरनुसार घेऊ शकता. तर मग मित्रहो, कसा वाटला तुम्हाला आजचा नवीन ब्लॉग? कमेंट करा, शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहू. त्यासाठी आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.